पेट्रोल पुन्हा महाग होणार, रुपया आणखी घसरणार आणि सोनं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणार. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भारतीयांच्या खिशावर दिसू लागलाय. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरसमोर कमकुवत होत चाललेला रुपया आणि परकीय चलन साठ्यावर वाढता दबाव, या सगळ्यामुळे भारतासमोर मोठं आर्थिक आव्हान उभं राहत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठं विधान केलं आहे. सरकार सध्या फ्यूल, फर्टिलायझर आणि फॉरेन एक्सचेंज या 3 मोठ्या संकटांवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. पण नेमकं पश्चिम आशियातील युद्धाचा भारतावर किती परिणाम होतोय? रुपया का घसरतोय? सरकार इंधन बचतीचं आवाहन का करतंय? आणि पुढच्या काही महिन्यात महागाई आणखी वाढू शकते का? नमस्कार, मी बालाजी. तुम्ही पाहताय विचार वर्तुळ. मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे की कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, सोन्या चांदीतील महागाई, डॉलरसमोर कमकुवत होत असलेला रुपया आणि परकीय चलन साठ्यावर वाढता ताण, या सगळ्यामुळे भारतासमोर नवं आर्थिक आव्हान उभं राहत आहे. पण या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशवासियांना घाबरू नका, आत्मविश्वास ठेवा असं आवाहन केलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की सध्याच्या परिस्थितीत सरकारचं लक्ष 3 महत्त्वाच्या Fवर केंद्रित आहे. फ्यूल म्हणजेच इंधन, फर्टिलायझर म्हणजेच खते आणि फॉरेन एक्सचेंज म्हणजेच परकीय चलन. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून क्रूड ऑइलच्या किमती सतत वर खाली होत आहेत. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी परिसरातील तणावामुळे तेल आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत हा तेल आणि खतांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने या वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. यासोबतच सोन्याच्या वाढत्या किमतीमुळेही परकीय चलनावर दबाव वाढतो आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते आणि त्यासाठी डॉलरमध्ये व्यवहार करावे लागतात. त्यामुळे देशाच्या विदेशी चलन साठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. दरम्यान रुपयाची घसरण ही सरकारसाठी आणखी एक मोठी चिंता बनली आहे. फेब्रुवारीपासून रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास 5% घसरला आहे. दिवसांपूर्वी तर रुपया 97 प्रति डॉलरच्या पातळीजवळ पोहोचला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करावा लागला. यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. गरज नसताना परदेश प्रवास टाळा, शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा वापर करा, स्थानिक वस्तूंना प्राधान्य द्या आणि सोन्याची खरेदी कमी करा, असा संदेश मोदींनी दिला होता. या आवाहनावरून काही विरोधकांनी सरकारवर टीका केली. मात्र निर्मला सीतारामन यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितलं की हा केवळ सल्ला नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातून दिलेला महत्त्वाचा संदेश आहे. त्या म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्था आजही मजबूत आणि स्थिर आहे. काही लोक सतत नकारात्मक वातावरण तयार करत आहेत. सगळं कोसळतंय असा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. पण भारताला भीतीचं वातावरण परवडणारं नाही. लोकांचा आत्मविश्वास टिकवणं हे सरकारचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. अर्थमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यास सरकारला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सरकार प्रत्येक निर्णय अत्यंत संतुलित पद्धतीने घेत आहे. दरम्यान वाढत्या इंधन दरांचा फटका आता सामान्य नागरिकांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण वाहतूक खर्च वाढल्यास दैनंदिन वापराच्या वस्तू, अन्नधान्य आणि उद्योग क्षेत्रातील उत्पादन महाग होऊ शकतं. म्हणजे जागतिक युद्धाचा परिणाम थेट आपल्या खिशावर जाणवू शकतो. तज्ज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या आणि रुपयाची घसरण सुरूच राहिली तर भारतासमोर महागाई
आणि आर्थिक मंदीचं दुहेरी संकट उभं राहू शकतं. काही अर्थतज्ज्ञांनी तर भारताच्या GDP वाढीचा अंदाजही कमी केला आहे. मात्र या सगळ्या संकटांमध्येही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात जागतिक परिस्थिती कशी बदलते आणि त्याचा भारतावर किती परिणाम होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत रहा विचार वर्तुळ.